कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये 31 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी लेखी स्वरूपात कळवले आहे। असे असतानाही प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील अंतर्गत ईर्ष्या, हेवेदावे आणि चढाओढीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे। या मनमानी कारभारामुळे पिके वाळू लागली असून शेतकरी देशोधडीस लागला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे। या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीनं निदर्शने करण्यात आली। आज गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यातच प्रशासन व्यस्त आहे, मात्र त्यांना शेतकऱ्यांचं काहीही पडलं नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना इशारा देण्यासाठी आलेलो आहोत। कुठलीही पूर्वसूचना न देता 4 दिवसापूर्वी जलसंपदा विभागानं महावितरण कंपनीला कळवलं की सगळ्या शेतकऱ्यांचे वीज तोडून टाका। आज 4था दिवस आहे। अनेक शेतकऱ्यांनी अडसाली लागणीसाठी शेतामध्ये बी पसरून ठेवलेलं होतं। आदल्या दिवशी कुणालाच काही माहित नव्हतं की उद्यापासून वीज बंद होणार आहे, पाणी बंद होणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये पडलेल्या पावसानंतर सरकारनं ऑनलाईन खत विक्रीचा जो खेळखंडोबा केला, त्याच्यामध्ये सर्कस करून शेतकऱ्यांनी जे खत उपलब्ध झालेलं होतं ते खत टाकून झालेलं होतं। आणि तुम्हाला माहित आहे की असल्या उन्हामध्ये खत टाकलेलं असताना जर का पाणी दिलं नाही तर पीक करपून जातं, वीज तोडली जाणार आहे। हे जर शेतकऱ्यांना माहिती असतं तर कदाचित त्यांनी खत टाकलं नसतं, त्यांनी ऊसाची लागण करण्यासाठी ऊस तोडला नसता। परंतु कसलीही पूर्वसूचना न देता एखादा फतवा काढावा, त्या पद्धतीनं उद्या सकाळपासून वीज बंद अशा प्रकारचा फतवा काढला गेला। गेले 4 दिवस शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा लागण करण्यासाठी पसरून टाकलेला ऊस वाळत चाललेला आहे। त्याचबरोबर जे खत टाकलेलं आहे ते खत या प्रचंड असे कडाक्याच्या उन्हामध्ये वाया चाललेला आहे। बाष्पीभवन त्याचं व्हायला लागलेलं आहे, पिकाला चरका बसायला लागलेला आहे। हे करण्याचा यांना अधिकार कोणी दिला, एवढंच आमचं म्हणणं आहे। हा जाब विचारायला आम्ही आलेलो आहोत। अनलिनोमुळे पाऊस लांबणार आहे, हे का अचानक घडलेला नाही। जो काही उपलब्ध पाण्याचा साठा आहे त्याचं नियोजन खरं तर यांनी 15 मे पासूनच थोडं करायला पाहिजे होतं। त्या पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे होतं, परंतु ते न करता 15 मे नंतर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जे कोल्हापूर टाईपचे बंधारे आहेत ते सगळे खुले केले जातात। कारण केव्हाही मान्सून येऊ शकतो आणि मान्सून आल्यानंतर पुराचं पाणी आलं तर त्याला अडथळा नको म्हणून सगळे बर्गे काढले जातात। त्या पद्धतीनं आता जे काही बर्गे घातले ते कुचकामी स्वरूपात घातले आहेत, तात्पुरत्या स्वरूपात घातले आहेत, त्याच्यामध्ये लिकेज चालू आहे आणि हे सारं पाणी खाली कर्नाटकामध्ये वाहून चाललेलं आहे। आज अगदी अशी राज्यातल्या इतर जिल्ह्यासारखी स्थिती सांगली कोल्हापूरमध्ये नाही आहे, विशेषतः कृष्णा आणि तिच्या उपनद्यामध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या। कारण माझ्याकडं मुख्य अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांना लिहिलेल्या पत्राची कॉपी आहे। 17 तारखेला त्यांनी पत्र लिहिलं आहे आणि ते असं म्हणतात की उपलब्ध पाण्याचा साठ्याचा जर योग्य पद्धतीनं वाटप केलं, त्यातला शेवटचे त्यांचा ओळच मी वाचून दाखवतो। उपसाबंदी शिथिल करण्याबाबत त्यांनी लिहिलेलं आहे। वरील धरणातील पाणी साठा पाहता 31/8/2026 पर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून काही धरणामध्ये जिथं पाणी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे
त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात काही कालावधी करता जनावरांच्यासाठी, शेतकऱ्यासाठी, पिण्यासाठी, पिकासाठी पाणी देणं शक्य होणार आहे. आता मी तुम्हाला काही जिल्ह्यातले जे प्रकल्प आहेत त्यातले आकडे सुद्धा वाचून दाखवतो. अं, दूधगंगा दूधगंगेमध्ये अं, अं, सर, ते- त्याच्यामध्ये हा. दूधगंगा सोडली तर सगळ्याच धरणात पाणी पाणी आहे. नाही नाही, 31 ऑगस्टला वाटप करून सुद्धा तेच सांगतो मी. वारणेमध्ये 0.75 टीएमसी पाणी शिल्लक राहतं 31 ऑगस्ट नंतर. राधानगरीमध्ये 0.238 टीएमसी पाणी शिल्लक राहतं शेतीला देऊन. असा हा अहवाल माझा नाही, पाटबंधारे विभागाचा अहवाल आहे. मग पाण्याची कपात कशासाठी? आम्ही जलसंपदा विभागाला, सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. आम्ही असं नाही म्हटलं की पिण्याचं पाणी तोडा आणि शेतीला द्या, परंतु पिण्याचं पाणी राखीव ठेवून सुद्धा जे आता पिकं उपलब्ध आहे, उभी आहेत, ती वाचवणं शक्य आहे. त्यासाठी जर नियोजन करायचं असेल तर शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. दररोज 8 तासाच्या ऐवजी 6 तास करा, 5 तास करा. आणि कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोट्या आहेत आणि त्यांना पाणी घ्यावं लागतं, जनावरांना पाणी द्यावं लागतं. जर तुम्ही पूर्णपणे लाईट बंद केली तर जनावरांनी पाण्यासाठी काय करायचं? तेव्हा हे सारे प्रश्न न लक्षात घेता एकतर्फी जी काही कपात केलेली आहे, बरं एवढं करून पाण्याची बचत व्हायला लागली का? 2च दिवसापूर्वी मी राजापूरच्या बंधाऱ्यावर गेलो होतो. राजापूरचा बंधारा कोल्हापूर जिल्ह्यातला कृष्णेवरचा शेवटचा बंधारा. त्याच्यानंतर ते पाणी कर्नाटकात वाहून जातं. आता या क्षणी तिथनं 125 क्युसेक पाणी वाहून जायला लागलंय. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्याला पाणी उपसा करून देत नाही आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकचं त्यांच्या हक्काचं पाणी दिलेलं आहे. आता आपण देणं लागत नाही, किमान कृष्णेमधून तरी देणं लागत नाही. आणि ज्यावेळी ते मागणी करत नाहीत तेव्हा जे पाणी जातं त्या पाण्याचा कुठेही हिशेबात धरला जात नाही. साहेब, नियोजन शून्य कारभार आहे. जर 100% पाणी दिलं नियोजन शून्य नाही, कारभार पाणी दिलं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय? नाही. हे सगळे प्रशासन आज देशाच्या गृहमंत्र्याच्या आगमनासाठी, स्वागतासाठी रमलेला आहे, पण इथं शेतकऱ्याचा जीव चाललेला आहे. याच्याकडे कुणाचं लक्ष आहे का? आणि मग एखादा राजा महाराजा यावं. मला इथं यायला 1 तास उशिरा झाला. त्याचं कारण त्यांचं जे काय ट्रायल चालली होती त्यांचं त्या कॉन्वॉयचा, त्यासाठी मला तिष्ठत राहावं लागलं. शिरोलीतनं इथं यायला मला 1 तास लागला. म्हणजे हे सगळं करायला तुम्हाला वेळ आहे, परंतु या जिल्ह्यातल्या जो उपलब्ध पाणी साठा आहे, जो आता उभ्या पिकांना पुरेसा आहे, 31 ऑगस्ट पर्यंत काही अडचण नाही आहे. असं असताना त्याचं नियोजन करण्याऐवजी केवळ देशाचा गृहमंत्री यायला लागलाय आणि आम्ही त्याच्या स्वागतामध्ये कामात आहोत असा आव आणून शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरायला ठेवणं हे योग्य नाही. आणि म्हणून मग त्या गृहमंत्र्याला आम्ही सांगू की आमची परिस्थिती काय आहे. आणि त्यामुळं आम्ही इशारा दिलेला होता की पहिल्यांदा हे पाणी चालू करा, कपाती मागे घ्या. आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. उपलब्ध पाणी 31 ऑगस्ट पर्यंत कसं वापरायचं याचं नियोजन करायला शेतकरी पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहेत. आम्ही आडमुठी भूमिका घेतलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, आमचं म्हणणं एवढंच आहे की आता उपलब्ध पाणी साठ्याचा एकत्र बसून चर्चा करू. शेतकऱ्यांना आवाहन करू, नवीन ऊसाची लागण करू नका, वारपाई करू नका, नवीन पिकं घेऊ नका, आहेत ती जगूया असं आवाहन शेतकऱ्याला केलं असतं तर शेतकऱ्यांना नक्कीच सहकार्य केलं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघितला तर किती मोठा दुष्काळ पडला तर कोल्हापूर जिल्हा पूर्ण कोरडा जात नाही. थोडं या सगळ्या जलाशयामध्ये 1-2 टीएमसी पाणी अगदी दुष्काळ पडला तरी सुद्धा साचणार आहे. मग त्या पाण्यात हे पाणी असे करून पुढच्या वर्षभराचं पूर्ण कोरडा दुष्काळ पडला तरी सुद्धा नियोजन करणं शक्य आहे. पण त्यासाठी बसलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे. आणि ते न करता वर्ण आदेशाला इथल्या अधिकाऱ्यांनी साहेब, योग्य भूमिका घेतलेली होती. तुमची मागणी सांगा, आंदोलन काय करणार? त्यांना पहिला आमची पिकं वाळत चाललेली आहेत. पाणी चालू करा, आम्ही सहकार्य करायला तयार आहे.
उरलेल्या पाण्याचं वाटप कसं करायचं याला सुद्धा सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही कपाती 8 तास वीज मागत नाही आम्ही. त्याच्यानंतर पहिल्यांदाच आमचे जे काही बी वाळायला लागलेलं आहे, खरं वाढलेलं आहे, त्यासाठी 3-4 दिवस आम्हाला पाणी द्या. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तुम्ही जेवढं पाणी आहे ते वाटप करा. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत हे सांगायला आलोय. यानंतर शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून उद्यापासून 3 दिवस उपसा बंदी शिथिल करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे. उद्या सकाळी जर शेतात पाणी न आल्यास गृहमंत्री अमित शहांच्या सभेत घुसणार असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिलाय. यावेळी तानाजी पवार, विक्रम पाटील, सचिन शिंदे, राजाराम देसाई, जिल्हाध्यक्ष अजित पवार, बाळासाहेब पाटील, बाबासो आडमुठे, पैलवान प्रकाश गावडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.